अहिल्या, तू या सगळ्याचा जास्त विचार नको करूस. असा कसा नको विचार करू श्रीकांत? त्या घरात काय चाललंय हेच कळत नाहीये मला. ऐक 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 ऐक, हा निर्णय आदित्यने घेतला ना, मग त्याच्या निर्णयावरती शंका घेण्याचं कारणच नाहीये ना. त्याने योग्यच निर्णय घेतला असणार आहे. श्रीकांत, मी आदित्यच्या निर्णयावर शंका घेतच नाहीये. पण मला सांग, दिशा आणि पारू मध्ये कॉम्पिटिशन होऊच कशी शकते? दिशा या घरची होणारी सून आहे आणि पारू तुझी मुलगी आहे. अहिल्या, आपण एक काम करूया ना, कॉम्पिटिशन कोणाकोणामध्ये आहे याचा विचारच नको करायला. आदित्यने ठरवलंय त्याप्रमाणे आपण फक्त कॉम्पिटिशन जज करूया. जे होईल ते चांगलंच होईल ना. त्यामुळे आता जास्त खोलात न शिरलेलंच बरं. अहिल्या, अगं मुलं मोठी झालीत आता. चांगलं वाईट, योग्य अयोग्य हे कळतंय त्यांना आता. आता त्यांनी निर्णय घ्यायचा आणि आपण त्यांना साथ द्यायची. अगं आता हळूहळू सगळं त्यांना सोपवून निर्धास्त राहायची वेळ आली आहे. पटतंय का? घरातल्या घरात जेव्हा अशी स्पर्धा होते ना, तेव्हा घर तुटतं श्रीकांत. तुला आणि मला याची पूर्ण कल्पना आहे आणि मला माझं घर तुटलेलं नकोय. तुमचे सगळे दागिने पटकन काढून द्या. दामिनी, घरात जे चाललंय ते कमी नाहीये का? म्हणून तू अजून इथे येऊन मूर्खपणा करतेस? वहिनी, मला कळतंय, पण तुम्ही थोडं ना शांत व्हा. काय दागिने मला नको आहेत, दिशाला हवे. ती आज पारंपरिक वेशभूषा करणार आहे ना, तर तिच्याकडे ती ज्वेलरी नाहीये. तुम्हाला आठवतंय लास्ट टाइम पारूचं फोटोशूट होतं, तेव्हा त्या मोलकर्णीला दिलेच होते ना ते दागिने. मग दिशाला देऊच शकता है ना? बहिणी, द्या ना तुमचं ते पारंपरिक. आणि काय काय देत असेल? हा, मौल्यवान छल्ल्यांसहित द्या. दामिनी, कॉम्पिटिशनची सगळी तयारी दिशा करते ना, मग तिच्या दागिन्यांची व्यवस्था सुद्धा तिनेच करायला पाहिजे होती ना. हो, हे सगळं का करताय तुम्ही? आता ना तुमच्या हेतूविषयी शंका वाटायला लागली मला. मुद्दाम करत नाही आता तुम्ही. दामिनी, ते आपले दागिने पारंपरिक आहेत, मौल्यवान आहेत, ह्याची तर तुला कल्पना आहेच ना. ते जर असंच उठसूट कुठल्याही गोष्टीसाठी वापरायला लागलो तर त्याची काय किंमत राहणार आहे सांग? बरोबर आहे वहिनी तुमचं. पण वहिनी, आपण कोणाला तरी नाही ना देणार आहोत. दिशा या घरची सून तर आहे, म्हणजे होणारी. म्हणजे सॉरी, तुम्ही त्या मोलकर्णीला पारूला हे दागिने देऊ शकता फोटोशूटसाठी, तर मग दिशाला का नाही? मला ना दिशाची फार दया वाटते हो. म्हणजे खूप दया येते तिच्यावर. लग्नाआधीच तिला जर या घरात ही ट्रीटमेंट मिळणार असेल तर लग्नानंतर? पण काय करणार. असो, कसं आहे ना वहिनी, मी स्वीकारलंय, या घरात घरच्या सुनेपेक्षा जास्त घरच्या मोलकर्णीला जास्त किंमत आहे. दामिनी, थांब.
वहिनी मला नको वहिनी अहिल्या, हा छल्ला आणि हे दागिने हे दोन्ही महत्वाचं आहेत, पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे ते या घरच्या होणाऱ्या सुनेचा सन्मान. त्यामुळे हे दोन्ही दिशाला दे. तिच्या तयार होण्यात काहीही कमतरता राहिली नाही पाहिजे. पारू, हे काय अगं, तू अजून एक पण ड्रेस ट्राय नाही केलास? चल एखादा ड्रेस ट्राय करूया. मी नाही. नाही काय नाही, अगं हे ड्रेसेस दादानी पाठवलेत. दादाला चॉईसला चॅलेंज नाही करायचं, मी आधीच सांगतोय. तू एकदा ट्राय तर कर, याच्यात तू दिशापेक्षा 10 पट जास्त छान दिसशील. नाही म्हणलं ना प्रीतम सर, मी नाही घालू शकत. अशा कपड्यामध्ये मला लई अवघडल्यासारखं वाटेल. अगं दादा तुला ऑकवर्ड वाटेल असं कधी काही करेल का? तू एकदा ट्राय तर कर. नाही, परवाच कॉम्पिटिशन यार, तू असं नको करू. तू हा एक ड्रेस घे आणि ट्राय कर. मी नाही घालणार. तुमचं डोकं ठिकाणावर आहे की नाही? मी काय केलंय? मी फक्त हिला ड्रेस ट्राय करायला सांगतोय. पारूवर काय छान दिसेल काय नाही दिसणार ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही इथे काय करताय? तुमची होणारी बायको सुद्धा या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते हे माहितीये ना तुम्हाला? तुम्ही आता यावेळी त्यांच्यासोबत असायला हवं. मी दिशासोबत? नो वे. का? एथिकली तुम्ही तिथेच असणं अपेक्षित आहे. दिशा मॅडमला तुमच्या बेस्ट विशेसची गरज आहे, सो तुम्ही प्लीज तिकडे जा. हे बघा, एकतर तिला माझी काही गरज नाहीये आणि मी तिकडे जाणार नाहीये. हा, तिकडे जाऊन पण अपमानच होणार आहे माझा. आमचं पटत नाही हो. तुम्ही का पटवून घेत नाही मग? तुम्ही कोणासोबत जुळवून का घेत नाही प्रीतम सर? तुम्हाला ना आयुष्यात स्टेबिलिटी हवी. आज या मुलीच्या मागे, उद्या त्या मुलीच्या मागे. असं जर करत राहाल ना तर आयुष्यभर कुठलीच मुलगी तुमच्याशी कधीच नीट वागणार नाहीये. खरं सांगू, मी जर त्या दिशा मॅडमच्या जागी असते ना तर मी सुद्धा अशीच वैतागली असते. मुलींना ना लॉयल मुलं आवडतात आणि त्यात त्यांचीच रिस्पेक्ट करतात. एक मिनिट प्रिया मॅडम, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. प्रीतम सर तसे अजिबात नाहीत. बास झाला पारू. प्रीतम सर तुझे मित्र आहेत ना? तुला पटतंय त्यांचं वागणं? तुला खटकत नाहीये का? ते जे वागतायत ते बरोबर आहे असं वाटतंय का तुला? प्रिया मॅम, बात. हे बघा, मी तुम्हाला बोलायला देतो म्हणून तुम्ही काही बोलू शकत नाही माझ्याशी. जज नाही करायचं मला असं. आणि विसरू नका की मी बॉस आहे तुमचा. पण मी तुम्हाला तुमच्या मैत्रिणीच्या नात्याने बोलते. तुमची चूक तुम्हाला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करते. आपला मित्र जर चुकीच्या मार्गावर जात असेल ना तर त्याला योग्य मार्गावर आणणं हे मैत्रीचं पहिलं कर्तव्य आहे. प्रीतम सर, तुम्ही प्लीज जा आणि दिशा मॅडमशी बोला. जा. मी जे काही बोलताय ना ते मला अजिबात पटत नाहीये. हा, पण तुम्हाला वाटतंय ना की अनेक गोष्टी नीट होतील तर मी जाऊन बोलतो दिशासोबत. ओके? दिशा. Oh my God. Look who's here. हा माझा होणारा नवरा आहे प्रीतम. हा या घरचा आणि कंपनीचा ओनर आहे, पण चाकरी मात्र इथल्या मोलकरणीची करतो. माझा नवरा आज माझ्याशी बोलायला आलाय, तर तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबता? मी बोलून घेते. थँक्यू. बोला. दिशा, बघ, खूप चुकीचं वागतेस. असं काय गरज आहे या सगळ्याची? हा, काय कमी आहे तुझ्याकडे? सगळं तर आहे.
पैसा आहे, बिझनेस आहे, मान सन्मान आहे. तरी का उगाच त्या बिचाऱ्या पारूच्या मागे लागलेली असतेस ना, मला नाही कळत. मला वाटलं होतं माझा नवरा आलाय माझ्याशी बोलायला, पण हा तर पारूचा वकील आहे. तरीच म्हणलं त्या पारूची वकिली करायला अजून कोणी आलं कसं नाही माझ्याकडे. दिशा हेच आहे, हेच चुकतं तुझं. हे बघ, मी इथे तिची वकिली करायला नाही आलो. मला वाटलं तुझ्याशी बोलावं म्हणून मी शांतपणे बोलायला आलोय का. माझ्याशी बोलायला आलास तू? हो, आज बोलायला आलास? प्री, आपली एंगेजमेंट होऊन किती दिवस झालेत? दिवस कसले? महिने झाले आता, पण तुला माझ्याशी आज बोलावंसं वाटतं. तुला काय वाटतं प्रीतम? मी स्टुपिड आहे? मला काही दिसत नाही, मला काही कळत नाही? इतका वेळ त्या पारूभोवती फिरत बसलेलास, काय करत होतास तिकडे तू? वेट, लेट मी गेस. येस, तुझी ती भिकारडी मैत्रीण तुझ्या होणाऱ्या बायकोपेक्षा बेटर कशी दिसेल याची अरेंजमेंट करत होतास, राईट? आणि आता इथे आलास मला डिमोटिवेट करायला. बट यू नो व्हॉट प्रीतम, तू काहीही केलंस ना तरी आजच्या कॉम्पिटिशनची विनर मीच असणार. आज तुझ्या त्या भिकारड्या मैत्रिणीला मी तिची खरी जागा दाखवून देणार. आजच्या या कॉम्पिटिशन नंतर मीच जिंकणार आणि मग किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ब्रँड अँबॅसेडर असणार दिशा. हे प्रीत, माय बेबी, तू पण ना जरा इथून पुढे माझ्यापासून जपून राहा. मी तुझ्यासाठी डेंजर आहे खूप मोठा. काय आहे ना, तुझं फ्युचर इथून पुढे माझ्या हातात असणार आहे. म्हणजे म्हणजे तुझे डॅड कसे तुझ्या मॉमच्या पदराच्या मागे 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 दिवसभर फिरत असतात, तसंच सेम तुला मी माझ्या एखाद्या पेट सारखं, पेट साऊंड्स व्हेरी नॉर्मल राईट, कुत्र्यासारखं, येस, एखाद्या कुत्र्यासारखं माझ्या पाठीमागे गोंडा घोळवत फिरायला ठेवणं. तू बघच प्रीतम, काही दिवसांनी ना तुझ्याकडे तुझी कंपनी राहील ना कुठला ब्रँड, सगळं फिनिश होईल आणि तू बिचारा काही करू सुद्धा नाही शकणार. तू काही करत सुद्धा नाहीस. लूजर. दिशा, मी हे सगळं ऐकतोय कारण माझ्यावर माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत आणि हे माझ्या भावांविषयी बोलायची ना लायकी नाहीये तुझी, कळलं का? आत्ता जर जाऊन मी सांगितलं ना आईला तर धक्के मारून बाहेर काढेल तुला या बंगल्याच्या. पण मी ते आत्ता नाही करणार. पण तुझा हा जो खोटारडेपणा आहे ना, हा सगळ्या जगासमोर आणायचा आहे मला. तर त्याची सुरुवात आजपासून होणार आहे. आज तू हरणार, सगळे बघणार. ए चल इथून निघ. तुला काय वाटतं रे? 2 कॉन्फरन्स अटेंड केल्या, तोडके मोडके 2-3 प्रेझेंटेशन दिले म्हणजे तू बिझनेसमॅन झालास का? अरे तुझे तोंड आहे ना, हे आरशात बघ जरा. 4 लाईन्स एकामागून एक तुला सरळ नीट बोलता येत नाही, ताता पप्पा करत असतो तू एव्हरी प्रेझेंटेशन मध्ये. ती काल आलेली मुलगी कोणती? पावळट प्रिया. ती तुझे प्रेझेंटेशन सांभाळून घेते. तुला काय वाटतं मला दिसत नाहीये काहीच? हा, मला काहीच कळत नाही? अरे मला ना क्लायंटचा कॉल आला होता. मला सांगत होते ते तुमचा होणारा नवरा त्याच्यात किर्लोस्कर्स मधला एक सुद्धा गुण नाहीये. हो, ते तर फक्त अहिल्यादेवी समोर बसल्या होत्या म्हणून आम्ही कौतुकाने त्यांचं ऐकत होतो, नीट लक्ष देत होतो, आनंदाने टाळ्या वाजवत होतो. बट यू नो व्हॉट, यू आर झिरो प्रीतम, झिरो. तुझी या घरात, या कंपनीत आणि माझ्या लाईफमध्ये झिरो व्हॅल्यू आहे.
आणि आता तर मला तुझी करत सुद्धा नाहीये. चल निघ. निघ. प्रीतम सर, तुम्ही इथे काय करताय? काय नाही, ते आतमध्ये बोर होत होतं ना, म्हणून हवा खायला आलेलो जस्ट, बाकी काय नाही. चाला असेल ना मग पोटभर हवा खाऊन. चला आता आतमध्ये. प्रीतम सर, पारू किती छान तयार झाले बघितलं तुम्ही? खूप मस्त दिसते ते. ऑब्व्हियसली छान दिसत असणार प्रिया मॅम. तुम्ही तयार केलंय तिला. मॅम तुम्ही ना बेस्ट आहात, सगळंच सांभाळून घेता. खरी पारोला आणि ऑफिसमध्ये मला. मॅम तुम्ही नसतात ना तर ते प्रेझेंटेशन नसतं चांगलं झालं. मी केलंच सगळं, मी काहीच नाही केलं. बेसिकली मी काही करूही शकत नाही. लूजर आहे मी, लूजर. 0. तुम्हाला सुद्धा एक मैत्रीण म्हणून माझी लाजच वाटत असेल ना? प्रीतम सर, मैत्रीत लाज, शरम, हेवे दावे, इगो असं काहीही नसतं. आणि मी तुम्हाला मनाने माझा मित्र मानलंय. मला माझ्या कुठल्याच मित्राची लाज नाही हो वाटत, उलट अभिमान वाटतो. खूप छान बोलला तुम्ही प्रिया मॅम. एखाद्याचं मन कसं राखायचं ना, ते कोणीतरी तुमच्याकडून शिकावं. आणि मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं का बोलता. तुमचंच ऐकून गेलो होतो मी त्या दिशाशी बोलायला, आणि मी जेन्युइनली खूप चांगलं आणि छान बोललो तिच्याशी. पण दिशा दिशा आहे, मी परत अपमानच केलाय माझा. माझ्या मनाची ना कोणाला पडलेलीच नाही. कॉन्फिडन्स तर गेलाच आहे माझा. आणखीन काय काय गमावणार आहे मी या रिलेशनमध्ये ना, माहित नाही मला. प्रीतम सर, तुम्ही खूप निगेटिव्ह झालाय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? थोडं वेगळ्या प्रकारे बघायला शिका ना प्रॉब्लेमकडे. आपण आयुष्यात घेतलेला प्रत्येक निर्णय डोळे बंद करून फॉलो करायचा नसतो. कधी कधी शांत बसून त्यावर विचारही करायचा असतो. आणि आपल्याला जर असं वाटलं ना की आपला निर्णय चुकतोय, तर तो बदलण्याची हिंमत सुद्धा असली पाहिजे आपल्यात. प्रीतम सर, माणूस होत आपण. चुकतो, पडतो, उभे राहतो, पुढे जातो. पण स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवायला शिका. तुम्हाला मनापासून जे वाटतंय ना तेच करा. जगाचा विचार का करायचा आहे? हे जग कोण आहे जे तुमचं आयुष्य कंट्रोल करेल? खास करून रिलेशनमध्ये. एखाद्या रिलेशनमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय असतं माहितीये? रिस्पेक्ट. आपण जर एकमेकांचा आदर करत असू ना, तर जगातलं कुठलंही नातं खूप सुंदर आहे. तुम्हाला कळतंय ना प्रीतम सर मी काय सांगते? तुम्हाला मनापासून जे वाटतंय ना तेच करा, कोणाच्या दबावाखाली नाही. अगदी तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करताय ना त्यांच्या दबावावर सुद्धा नाही. स्वतःचा ऐका फक्त एकदा, मग बघा तुमचा जो काही निर्णय असेल ना, तुमची फॅमिली सुद्धा त्या निर्णयावर अग्री करेल. फक्त तुमचा तुमच्या निर्णयावर ठाम विश्वास पाहिजे. ते पाणी दिसतंय तुम्हाला प्रीतम सर? किती शांत आहे ना, कारण त्याचा सगळा गाळ त्याच्या तळाशी आहे. आणि जे वर आहे ना ते फक्त स्वच्छ आणि नितळ पाणी. शांत व्हा,
आणि विचार करा. प्रिया मॅम, तुम्ही नक्की टीचर आहात ना? अहो, तुम्ही काउन्सिलर असायला हवं होतं. इतकं छान समजावून सांगता ना तुम्ही की बास करा तुमचं लेक्चर. आतमध्ये आता कॉम्पिटिशन सुरू होते. पारू वाट बघत असेल आपली. दिशा मॅडमला आपली गरज नाहीये, पण पारूला आहे.